जय महाराष्ट्र मित्रांनो, आपलं मन चिंतामुक्त भयमुक्त कसं करायचं त्याचा आध्यात्मिक मार्ग तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. विदेशामध्ये येताना मी माझ्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून आलो. तुम्हाला कळलं तर डोक्यावर हात मारून घ्यायचीला, ती स्टोरी कधी तर नंतर सांगतो. ज्यावेळी इथं मी आलो, घरातले सगळे आम्ही घाबरून चिंताग्रस्त, कशाला आलो इथं, सगळं चांगलं चुंगलं असताना सोडून. माझी अशी अवस्था तर पोरांची कशी अवस्था झाली असेल विचार करा. पण योगायोगानं मला एक पुस्तक मिळालं, 150 वर्षापूर्वी छापलेलं, मराठीमध्ये, पार वाळवी लागलेली त्याला, आणि त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ वाचायला मिळाला आणि पूर्ण कलाटीच मिळाली. कीर्तन ऐकल्यामुळं काय होतं त्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं. तर मित्रांनो, आपण जे दिवसभरात जे विचार करतो, अशुद्ध विचार करतो, अशुद्ध खातो, अशुद्ध बघतो, जे काय सगळं निगेटिव्हिटी आहे ना, ते आपल्या शरीरामध्ये जाते आणि आपल्या ग्रंथी आहेत का नाही, पेशी आहेत का नाही, त्या अशुद्ध होतात. आपला अशुद्ध विचार आहे ना, तो त्या पेशींना जाऊन चिकटतो आणि पेशी अशुद्ध होतात. आणि कीर्तन ऐकल्यामुळं काय होतं माहिती आहे का, त्या अशुद्ध पेशी मरतात. कीर्तनामध्ये टाळ मृदुंग ह्याचा आवाज असतो बघा. त्या टाळ मृदुंग दुसरं तिसरं काही नसून म्युझिक थेरपी आहे, साऊंड हिलिंग आहे, जे आपल्या परंपरेनं चालत आलेलं आहे. ज्यावेळी कीर्तन आपण संध्याकाळी ऐकून येतो ना, ते टाळ मृदुंगांचा आवाज पूर्ण आपल्या शरीरात, मनामध्ये, डोक्यामध्ये घुमत राहतो. आणि तो आवाज काय करतो, जो अशुद्ध ग्रंथी आहेत का नाही, ज्याला अशुद्ध विचार जाऊन चिकटलेला आहे, त्या ग्रंथी मारतो. म्हणजे तो अशुद्ध विचार मारतो. आणि सकाळी उठल्यानंतर बघा आपल्याला कसं फ्रेश वाटतं एकदम. काय, कारण तो अशुद्ध विचार आपल्या मनातून निघून जातो, शरीरातून निघून जातो. याचाच अर्थ काय, आपलं शरीर शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, आणि त्या शुद्ध मनानं नवीन विचार करायचा, सकाळी उठून नवीन कृती करायची, यश मिळणार. अमेरिकेमध्ये 1.5 वर्ष हा एक्सपेरिमेंट केला मित्रांनो मी. दररोज संध्याकाळी 7 वाजता हरिपाठ लावायचा, संध्याकाळी झोपताना कीर्तन ऐकायचं. पूर्ण भय चिंता मनातली निघून गेली. आणि भारतात परत आल्यानंतर काय करायचं याचा पूर्ण आराखडा प्लॅनच केला, त्याच्यावर कामच चालू केलं, पूर्ण पायाभरणी केली. सगळं भय चिंता निघून गेली, कारण सगळा अशुद्ध विचार निघून गेला आणि नवीन विचार मनामध्ये त्या पेशींमध्ये रुजला. याला युनिव्हर्सच्या भाषेमध्ये म्हणतात साऊंड हिलिंग, म्युझिक थेरपी. हे कीर्तन या माध्यमातून परंपरेनं आपल्यामध्ये चालत आलेलं आहे. दररोज संध्याकाळी कीर्तन ऐका, हरिपाठ ऐका, फरक बघा काय होते, आणि मग मला सांगा.